मी आज तुमच्या सोबत आहे ना मका पोह्यांचा आणि ह्या लाह्यांची रेसिपी शेअर करणार आहे चिवड्याची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि श्राऊचा तर हा फेवरेट आहे। हे बघा कच्च्या लाह्या खाती ती, म्हटलं त्यासाठी छान चिवडा बनवून घेऊयात आपण। कच्च्या का खाते? मी बनवते तुझ्यासाठी चिवडा। आता चिवडा बनवण्यासाठी आधी मला मका पोहे तळून घ्यायचे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलंय आणि एकदम छान उकळून घ्यायचं तेल। तेल उकळलेलं असलं ना तर मका पोहे एकदम क्रिस्पी होतात, नाही तर मग ते थोडेसे कडक होतात, लहान मुलं खात नाही। आधी मी लई तळून बघितली की तेल गरम झालंय की नाही, पण ती काही समजली नाही, म्हणून एक मका पोहा टाकून बघितला, तो छान तळला गेला। आणि त्यानंतर मग मस्त सगळे मका पोहे त्यामध्ये ॲड केले आणि एकदम उकळत्या तेलामध्ये तळला ना तर पटकन क्रिस्पी होतात ते। हे बघा किती छान फुगून आलेत। आणि लहान मुलांना ना 5-10 मिनिटाला जेव्हा भूक लागते तेव्हा, किंवा मग आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी सोपं असतं। याआधी पण मी लाडूची वगैरे रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या जर तुम्हाला पाहिजे असल्या तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही तिथं जाऊन नक्की बघू शकता। तर आता हे छान असे तळून झालेले आहेत आणि श्राऊला तर एकदम आवडतो मका पोह्याचा चिवडा, किंवा मग भेळ वगैरे। ती दिवसभर भेळ करत असती, तर त्यामुळे मग मी तिच्यासाठी चिवडा बनवून ठेवत असते। आता यामध्ये मी शेंगदाणे वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे, कारण की लहान मुलं ते खात नाही आणि ते गुतायचा प्रश्न असतो, त्यामुळे एकदम सिंपल चिवडा बनवायचा आहे आपल्याला। तर तुम्हाला रेसिपी सांगते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तळून झालं आणि ते तेल काढून घेतलं आहे। थोडंसं तेल कढईमध्ये घेऊन त्यामध्ये मी आता थोडंसं बारीक चिरलेला लसूण घालणार आहे। तो थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहे आणि तो पण छान फ्राय करून घेणार आहे। कढीपत्त्याने आणि लसणाने एकदम छान टेस्ट येते, लहान मुलं पण आवडीने खातात। आता हे थोडंसं फ्राय झालं की यामध्ये आपण फक्त हळद आणि थोडीशी धना पावडर आणि जिरा पावडर टाकणार आहे। आता माझ्याकडची धना पावडर आणि जिरा पावडर मिक्स आहे, तर ते दोन्ही टाकते मी आणि त्यांनी पण एकदम छान टेस्ट येते। तर ते टाकून छान परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाह्या टाकायच्या आहेत। यामध्ये तुम्ही भडंग पण वापरू शकता, भडंग थोड्याशा जास्त मोठ्या साईजच्या असतात आणि ह्या नॉर्मल लाह्या आहेत ज्या आपल्याला भेळमध्ये किंवा मग शेवमध्ये असतात त्या लाह्या आहेत। तर ह्या पण आपल्याला एकदम कमी गॅसवरती क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तळून म्हणण्यापेक्षा भाजून घ्यायच्या आहेत। आपल्याला काही जास्त तेल ॲड करायचं नाही आहे, एकदम नॉर्मल तेल टाकलं आहे मी आत्ता फक्त लसणापुरतं, कारण की आपल्याला जे मका पोहे तळलेले त्यामध्ये ऑलरेडी तेलामध्येच तळलेले आहे आणि खूप जास्त तेल पण नको आहे, म्हणून एकदम कमी तेलामध्ये मी यांना मस्त फ्राय करून घेते। श्राऊ उठलेली आहे, तिचं पण मध्ये मध्ये चालू आहे की आई मला घे किंवा आई मला खाऊ दे। तर असंच असतं, लहान मुलं असले की मग त्यांना घेऊन काम करणं थोडंसं अवघड जातं, पण तिला सांभाळत तिच्यासाठीच काहीतरी असा खाऊ बनवते मी। तुमच्याकडे पण लहान बाळ असेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपी ट्राय करता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी पण त्या ट्राय करेल। आणि मी पण बऱ्याचशा रेसिपी ट्राय करत असते। 6 महिन्यापासून पुढील बाळांसाठी ना आपल्याकडे बऱ्याचशा रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहे, तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही तिथं जाऊन चेकआउट नक्की करू शकता। आता लाह्या मस्त गरम झालेल्या आहेत, त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे चवीपुरतं आणि ते पण एकदम छान मिक्स करून घेते। त्यामध्ये मिठाने एकदम मस्त चव येते। लहान मुलांसाठी मीठ थोडंसं कमी वापरायचं, जेणेकरून त्यांना पण हेल्थला काही इश्यू नको व्हायला पुढं जाऊन। तसं तर डॉक्टर सांगतात की लहान मुलांना मीठ साखर असं काही पदार्थ देऊ नयेत 1 वर्षापर्यंत। तरी मी श्राऊला 1 वर्षापर्यंत नाही दिलं, पण तिथून पुढं मग चालू केलं आहे, ते पण थोड्या प्रमाणामध्ये। तर आता आहे ना थोडंसं हळद कमी वाटत होती, म्हणून मी थोडीशी हळद आणि धना पावडर परत टाकून घेतली। एक घास टेस्ट करून बघितला होता, पण त्यामध्ये थोडंसं कमी वाटलं म्हणून ॲड करून घेतलं। आणि त्यानंतर आता त्यामध्ये मका पोहे ॲड करते, ते पण छान क्रिस्पी भाजलेले होते, त्याला पण हळद मीठ लागावं थोडंसं, म्हणून त्याला पण एकदा आपण छान हलवून घेऊयात। आणि तयार झालेला आहे आपला मस्त असा चिवडा। याला आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ना तर मस्त राहत होतो, नाहीतर मग वरती जर ठेवला तर पटकन असा चिमल्यासारखा होतो। तसा पण पावसाळ्याचा दिवस आहे, त्यामुळे मग एकदम हवाबंद डब्यामध्ये मी मस्त असा ठेवून देणार आहे याला। वाव, छान छान। तर मी एक रेसिपीचं शूट करत होते, त्यासाठी इथं आणली होती वाटी आणि एक फ्लॉवर पॉट आणला होता। तर तिला एवढा आनंद झाला ना की मी असं वाकडा टाकला होता आणि तिने सरळ करून ठेवला, तर ती टाळ्या वाजवायला लागली। किती गोड असतात ना लहान मुलं। बघ पिल्ला कसा आहे, खाऊ कशा आहे, प्लेट घेऊन ये ना खायला। थोडा चिवडा करून ठेवलाय तिच्यासाठी मस्त आणि छान झालेला आहे, तर तिला पण आवडतोय। छान झालाय ना बाळा,
तर तुम्हाला पण बनवायचं असलं तुम्ही पण या पद्धतीने बनवू शकता. एकदम मस्त चिवडा होतो आणि एकदम हेल्दी. त्यामध्ये आपण जास्त मसाले वगैरे काहीच घातलेले नाही. आता चिवडा वगैरे तर झालाय, पण आता मला इथं स्वयंपाक बनवायचा आहे. तर त्यासाठी बाकीचा स्वयंपाक झालाय, पण आता फक्त भेंडी बनवायची राहिली. म्हटलं चला भेंडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. कोण कोण माझ्यासारखं रेसिपी ट्राय करता असं नवीन नवीन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आता ही रेसिपी ना तर मी माझ्या मनानेच बनवलेली आहे आणि मला इतकी आवडते ना, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात की मी कशी बनवते. तर भेंडी छान धुवून घेतली आणि थोडीशी सुकून घेतली आहे. त्यानंतर मस्तपैकी त्याला कापून घ्यायची, उभे कट करून घ्यायची. आणि यामध्ये आपण आहे ना मसाले टाकणार आहेत. आता कोणते कोणते मसाले टाकणार आहेत ते तुम्हाला पुढं दाखवते. तर मी भेंडी कापून घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आपली भेंडी टाकली. ही एकदा दोनदा आहे ना झाकण ठेवून छान फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. आणि भेंडी ना एकदा दोनदा झाकण ठेवलं तरी पण एकदम मस्त शिजल्या जाते. मसाल्यांमध्ये मी इथं घेतलं आहे हळद, मीठ, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट. आणि आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मॅगी मसाला. तर मॅगी मसाला जवळजवळ अर्ध पॅकेट मी टाकून घेतलं आहे आणि भेंडी थोडीशी झाकण ठेवून फ्राय केली. 1-2 वेळेस तिला छान शिजून गेली होती आणि त्यानंतर हे सगळे मसाले त्यामध्ये ॲड केले आणि छान असं परतून घेतलं. एकदम भेंडी शिजली की त्यानंतर मग मसाले ॲड करायचे, म्हणजे जास्त चिकट नाही होत आणि क्रिस्पी भेंडी होती. तर एकदम मस्त भेंडी बनून तयार आहे. या तुम्ही पण खायला. पप्पा कोणाचे आहे श्रावा? कोणाचे? हा माझे. पप्पा कोणाचे? आईचे पप्पा आहेत का? दात आले जाते सगळे झाले. दाढी पण आल्यात आता. उगायला लागले, जे राहिले ते पण उगायला लागले. बापरे एवढे दात. पण त्याला भाजी खातच नाही. भाजी पोळी खाण्यासाठी येते बाबा. खाईन कोण? तुला लावून घेऊ का? घेऊ का सांगा पटकन. श्रावा हे श्रावा मग सोडून जाते का? का ग बाई? दर चावी. बाय. चावी पण पकड द्यायची. तो दादा मारेल ना श्रावा तुला. श्रावा तू सायकल घ्यायची. तुला सायकल मामा कुठे आहे? थांबा ना, आईला येऊ द्या. चला हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया उद्या अशाच